नमस्ते फलटण न्यूज, सत्याची बातमी आपल्या शहराची। फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांचा आढावा घेणार आहोत। यामध्ये आजच्या या पहिल्या भागामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शाळा गुणवरे गावठाण या शाळेचा आम्ही आढावा घेतले। नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा आपण आढावा घेत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांचे गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पावधीत ओळख निर्माण झालेल्या गुणवरे तालुका फलटण येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण आलो आहोत। आपण पाहू शकता ज्या अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळख असलेल्या या गावामधील या शाळेची अवस्था आपण पाहू शकता। या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेची गावठाण विभागातील ही मुख्य शाळा आहे, ज्या ठिकाणी तब्बल 12 खोल्या वर्ग खोल्या आहेत आणि या जुन्या वर्ग खोल्या आहेत। याचा जर विचार केला तर सध्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये फक्त 113 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि शिक्षक आहेत फक्त 4। एकूण वर्ग आहेत 1 ते 7 पर्यंतचे 7 वर्ग आहेत आणि 1 ते 7 च्या या वर्गामध्ये 113 पट आहेत। यासाठी फक्त 4 शिक्षक या ठिकाणी नेमणुकीत आहेत। एकूण 6 शिक्षक पटसंख्येच्या आधारावरती 6 शिक्षक पद मंजूर आहेत, मात्र 2 शिक्षक पद रिक्त आहेत। यामुळे खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांचा दर्जा घसरत चाललेला आहे, त्यामध्येच या शाळेचाही उल्लेख केला तर काही वावग ठरणार नाही। एकेकाळी या शाळेचा मोठा दबदबा होता, मोठ्या संख्येने या शाळेचा पट होता। आपण पाहू शकता मोठं पटांगण आहे, या शाळेमध्ये मोठा परिसर आहे, मात्र याला कंपाऊंड नसल्यामुळे या शाळेच्या परिसरातील पटांगण हवे तेवढी स्वच्छता या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांचा पट घटतोय। याला आपण काय कारण बघितलं तर इंग्रजी माध्यमांचं वाढतं प्रस्थ। गुणवरे गावचा विचार केला तर इंग्रजी माध्यमांच्या 2 शाळा, त्याचबरोबर एक माध्यमिक शाळा 5वी पासूनची पुढची माध्यमिक शाळा आणि या गुणवरे गावच्या आजूबाजूला असलेले मांगोबमाळ असेल, गुलेवस्ती असेल, आडावस्ती असेल, त्याचबरोबर चव्हाणवाडी असेल इत्यादी जिल्हा परिषदच्या छोट्या छोट्या शाळा, यामुळे या शाळेचा पट दिवसेंदिवस कमी होत आहे। या शाळेवरती गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या संख्येने विद्यार्थी संख्या असायची, ज्या ठिकाणी तब्बल 12 वर्ग खोल्या आहेत। याचाच अर्थ मोठ्या संख्येने विद्यार्थी होते, शिक्षक होते, मात्र आता येथील पट घटत चाललेला आहे। येथील शिक्षकांशी बातचीत केल्यानंतर जिल्हा परिषदेकडे काही खोल्यांची मागणी केलेली आहे आणि सुदैवाने या गावचेच सुपुत्र असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे साहेब हे सातारा जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत। त्यांच्याकडे मागणी केली, त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी त्यांनी या शाळेला भेट दिली आणि तात्काळ या शाळेसाठी नव्याने काही खोल्या देण्याचीही या ठिकाणी त्यांनी काही संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वर्ग खोल्या मंजूर करण्यासाठी या ठिकाणी मागणी केलेली आहे। त्यामुळे आता आपण पाहू शकता या ठिकाणी जीर्ण झालेल्या खोल्या आणि याला आता प्रामुख्याने नव्याने काही खोल्याही मंजूर होतील, मात्र या खोल्या कधी येणार आणि या शाळेचे भाग्य पुन्हा एकदा कधी उजळणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। आजच्या या आम्ही आता नमस्ते फलटणच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांचा आढावा घेणार आहोत। यामध्ये आजच्या या पहिल्या भागामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शाळा गुणवरे गावठाण या शाळेचा आम्ही आढावा घेतलेला आहे। या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन शाळेमध्ये भेटणार आहोत। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणवरे तालुका फलटण।